पहिलाच बॉल यावेळेस मात्र चांगला स्टॉप त्या ठिकाणी मिडॉनला, परंतु एक रन मात्र कंप्लीट करण्यात आले. सिंगल रन ड्राईव्ह केलं यावेळेस मात्र कवचला. आणि एमजी ट्रॉफी मध्ये पहिल्यांदा धावा येत असताना विनयच्या बॅट मधून हा येतोय पहिला चौकार. प्रतिसा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला घुमवलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. इकडे मात्र सचिन यांच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय, जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावांकरता चौकार. यावेळेस पुढे येऊन खेचलाय आणि बॉलला पाठवलंय वाडीश लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून, जाईल सीमारेषेच्या पलीकडे, उत्तुंग फटका, षटकार. इकडे मात्र सरळ फाईन लेगला बॉल हातामध्ये आलाय. नो बॉलचा इशारा आय थिंक आहे, परंतु रनआउटच्या स्वरूपामध्ये रनआउट फलंदाज होईल. इकडे मात्र आणखीन एक सफलता प्राप्त झाले, फलंदाज बाद होईल. प्रवीण ठाकूर इकडे मात्र पाहूया एजॉन टेकन, फलंदाज होईल बाद. यष्टांच्या पाठीमागे निलेश कारकर यांनी टिपला जेल आणि आणखीन एक धक्का लागेल रुई स्पोर्ट्स मोराबे टीमला. फलंदाज ऋतिक पाटील, त्यालाही खातं उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर तंबूच्या आश्रयाला. ठोकला ऑन साइडला, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय गगनभेदी षटकार. विनयच्या बॅट मधून अगदी शेवटच्या बॉलवर पडलेला षटकार नक्कीच पत्त्यावर पडू शकतो. 38 धावांची गरज असेल सुपर 6 मध्ये दाखल होण्यासाठी. निळकंठेश्वर क्रिकेट क्लब उल्वे या टीमला थोडा घाम गाळावा लागेल, मारा मात्र पुढे कंटिन्यू करावा लागेल, कारण शेवटी लढाई आहे शेवटच्या बॅच मध्ये. कारण इथे जिंकलात तर एक ट्रॉफी मात्र निश्चित होणार आहे, 2 बाईक्स मात्र निश्चित होणार आहेत आणि त्याचमुळे हा सामना फार महत्वाचा आहे. एनसीसी उल्वे संघ जिंकेल की मोराबे संघ माहिती नाही कोणाला, परंतु चांगली टक्कर मात्र जरूर या मॅच मध्ये पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी एबीसी ग्रुप साठी 1 बाईक आहे, DEF या गटासाठी सुद्धा 1 बाईक आहे आणि बाईकचं कॅल्क्युलेशन अगदी फायनल पर्यंत मोजलं जाणार आहे. हे सुद्धा महत्वाची अनाउन्समेंट गेले 4 रात्रीमध्ये आपण करतोय. परंतु फायनल मध्ये जाता जाता जर एखाद्या खेळाडूंनी मात्र चुकीचा खेळ केला असं निदर्शनात आलं, बाईक मिळवण्यासाठी जर स्लो गेम केला, कोणी गोलंदाजानं वाईट बॉल टाकले, नो बॉल टाकले, तर त्याचा डिस्क्वालिफिकेशन. एमजी ट्रॉफी चौथी रात्र. पहिलाच बॉल वायडी शॉर्कर हाताळला, लाईन कापण्याचा प्रयत्न, प्रचंड वेगाने बॉल टाकला होता. पुन्हा फुल टॉस इथे आणि क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला आणि एका टप्प्याने फरार देखील झालाय. मिड विकेट क्लिअर करत असताना प्रतीश पाटीलने त्याचं खातं चौकाराने उघडलंय. इथे बघा समोर पंच केलाय आणि स्ट्रेट टू द फील्डर लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रवीण ठाकूरने झेल टिपलाय. पहिला धक्का एनसीसी उल्वे संघाला. आदेश बाद. आता 9 मध्ये 31. कमी गतीचा बॉल होता आणि हा सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन थांबलाय. आता विकेट मिळाली दुसरी. आता 6 मध्ये 29 आणि आता प्रतीश पाटील असेल स्ट्राईक वर. आता जे काय करायचंय डॅडी माझं बरं करा. फुलटॉस बॉल. सामना संपला नाहीये. सचिन पाटील सांगतात मैदानाच्या आतमध्ये की आम्ही फुलटॉस टाकलाय. बॅकफुटरनं बॉलला उडवलंय. फिल्डर आहे तिकडे आणि
झेल टिपत असताना प्रतीश पाटीलची खेळी समाप्त आणि आता फक्त 2 लीगल चेंडू शिल्लक. फुलटॉस बॉल आपण पाहतोय एका टप्प्याने चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आता आयोजक आहेत ते विसरून चालणार नाही आपल्याला. मिर्या काय बिलिनियर ट्रॉफीचे आयोजक आहेत आणि इथे पहा रोही स्पोर्ट्स मोराळे संघ जाऊन पोहोचल्या आजच्या 4थ्या रात्रीमध्ये, तो म्हणजे सुपर 6 मध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये. आणि एनसीसी उलवे संघाचा देखील चांगला प्रवास राहिला. 2 सामने त्यांनी खूप उत्तमरित्या खेळले. तर शेवटी हार जीत आहे, क्रिकेटचा भाग आहे. नक्कीच आज पराभूत व्हावं लागले, मात्र येणाऱ्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा असतील आणि अभिनंदन. रोही स्पोर्ट्स मोरावे संघ आणि मॅन ऑफ द मॅच या मॅचचा आपण अगदी काही क्षणात अनाऊन्स करूया. सुजित कांबळे कुठे असेल त्यांनी कृपया घरी जा, घरचे आपले वाट बघतात असा आमच्यापर्यंत निरोप आलाय. सुजित कांबळे